रोजच्या जेवणातील बटाट्याची भाजी बनवायची असू दे किंवा बटाटा वड्यातील बटाट्याची भाजी बनवायची असू दे. मार्केटमध्ये जेव्हा आपण इतर भाजीबरोबर बटाट्याची सुद्धा खरेदी करतो ना, त्यावेळी नजरेला चांगले दिसणारे गोऱ्या रंगाचे बटाटे खरेदी करतो. कारण आपल्याला हे डार्क रंगाचे बटाटे आणि गोऱ्या रंगाचे पांढरट बटाटे यातील नेमका फरक काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसते. सर्वसाधारण गृहिणी बटाटा नेहमी गोऱ्या रंगाचा खरेदी करतात. कारण याच्या मागचं कारण आपल्याला माहिती नाहीये, की कुठला बटाटा कशासाठी वापरायचा. बटाटा वड्याचा व्हिडिओ मी बनवल्यानंतर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले होते, की बटाटा वड्यासाठी नेमका कुठल्या प्रकारचा बटाटा वापरायचा. सो विचार आला, की आपण यावरच एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. यामध्ये स्वयंपाकाच्या दृष्टीने आपण कोणता बटाटा कशासाठी, कुठल्या कारणासाठी वापरायचा हे आज आपण डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण या व्हिडिओमध्ये एखादा जरी पॉइंट तुम्हाला असा वाटला ना, की हा मला उपयुक्त आहे किंवा किंवा एखादा पॉइंट, एखादा मुद्दा जर पूर्वी माहिती नसेल, पण या व्हिडिओमुळे जर तुम्हाला माहिती झाला असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. आता दोन्हीकडचे एक-एक बटाटे मी कट करून दाखवते. पहिल्यांदा आपण डावीकडचा जो रंगाने काळसर आहे ना, तो बटाटा कट करून बघूया. आता जो बटाटा मी कट करत आहे किंवा जो किंचित डार्कर रंगाचा आहे, तो इंदोरी बटाटा आहे. आतला रंग त्याचा तुम्ही बघू शकता. आता आपण दुसरा जो गोरा बटाटा आहे, तो आगरा बटाटा आहे. त्यातलाही एक बटाटा आपण कट करून बघूया आणि त्याचाही कलर तुम्ही बघू शकता. आता या दोन्हीतला काय फरक आहे ना, तो आपण पुढं डिटेलमध्ये बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक नजर कट केलेल्या दोन्ही बटाट्यांवर टाकूया. म्हणजे जवळून त्याचं टेक्स्चर बघूया किंवा त्याचा कलर बघूया आणि मग त्या बटाट्यांच्या काय-काय क्वालिटीज आहेत ते बघूया. दोन्हीतला फरक सायमल्टेनियसली बघूया म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल. एक नंबर इंदोरी बटाटा हा कट केल्यावर किंचित आतून पांढऱ्या रंगाचा दिसतो, तर आग्रा बटाटा हा किंचित पिवळसर रंगाचा दिसतो. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. भाजीला गेल्यानंतर बटाटे खरेदी करताना बटाटा ओळखायचा कसा, की इंदोरी कोणता आहे आणि आग्रा बटाटा कोणता आहे? पॉइंट नंबर 2. इंदोरी बटाटा हा बाहेरून रंगाने किंचित डार्कर रंगाचा असतो. तर आग्रा बटाटा हा रंगाने किंचित पांढरट किंवा पेड्यासारख्या रंगाचा असतो. पॉइंट नंबर 3. आग्रा बटाटा हा चवीला किंचित गोडसर असतो. त्या तुलनेमध्ये इंदोरी बटाटा अजिबात गोडीला नसतो. या चवीच्या मूळ क्वालिटीमुळं त्याला वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे बटाटे वापरले जातात. इंदोरी बटाटा कमी गोड आहे म्हणून बटाटा वडा, बटाटा भजीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अजून एका कारणासाठी हा बटाटा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आणि आग्रा बटाटा हा लग्नातल्या भाज्या, पंक्तीतल्या भाज्या किंवा घरातल्या भाज्यासाठी या बटाट्याचा वापर केला जातो. पॉइंट नंबर 5. इंदोरी बटाट्याचे जेव्हा बटाटा वड्यासाठी गोळे तयार केले जातात ना, ते लगेचच बांधले जातात. असे हाताला चिकटत नाहीत. तसे आग्रा बटाट्याचे गोळे करताना हाताला बटाटा फार चिकटतो किंवा लवकर गोळे बांधले जात नाहीत. आणि मगाशी म्हटलं मी तसं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इंदोरी बटाटा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वेफर्स बनवण्यासाठी वापरला जातो, कारण तो गोडीला कमी आहे. हा गोडीला कमी आहे म्हणजे नॅचरली साखरेचं प्रमाण यामध्ये कमी आहे. म्हणून तेलामध्ये गेल्यावर याचे वेफर्स लालसर न होता थोडेसे पांढरट रंगाचे तयार होतात. म्हणून वेफर्स उद्योजकांकडून या इंदोरी बटाट्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. या इंदोरी बटाट्याच्या तुलनेत आग्रा बटाट्यामध्ये स्वीटनेस आहे म्हणजे थोडीशी नॅचरली साखरेचं प्रमाण जास्त आहे. म्हणून या आग्रा बटाट्याचे वेफर्स जर केले आणि तेलामध्ये तळले तर ते थोडे लालसर रंगाचे तयार होतात. पॉइंट नंबर 7. इंदोरी बटाटा मार्केटमध्ये जानेवारीमध्ये येतो, तर आग्रा बटाटा फेब्रुवारीच्या शेवटी येतो. तसे तर बटाट्याच्या अजून अनेक जाती आहेत. हे सगळे बटाटे कोल्ड स्टोरेजला ठेवले जातात आणि मार्केटमधल्या मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जातो. या सगळ्यावरून दोन्ही बटाट्यापैकी अमुक हा उत्कृष्ट आहे असे म्हणता येत नाही, कारण दोन्हीही बटाटे आपापल्या परीने महत्त्वाचे आहेत. यावरून वेफर्ससाठी, बटाटा वड्यासाठी आणि रोजच्या भाजीसाठी कोणता बटाटा वापरायचा याची साधारण कल्पना आली असेल.
आहाराच्या दृष्टिकोनातून बटाट्याविषयीची माहिती माझ्या परीने मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका युनिक आणि हमखास माहितीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आत्ता स्क्रीनवर जो तुम्हाला हिरवा बटाटा दिसत आहे ना, तर नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या मते असा हिरवा बटाटा मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. असा बटाटा खाल्ल्यामुळे मळमळ, अतिसार, डोकेदुखी, न्यूरोलॉजिकल समस्या, पचन समस्या उद्भवू शकतात. हिरव्या बटाट्याची चव जर कडवट लागत असेल, तर असे बटाटे खाण्यासाठी सुरक्षित नसतात, हे नेहमी लक्षात ठेवावे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बटाट्याला अगदी छोटासा भाग हिरवा असेल, तर तो सुरीने कट करून टाकावा. पण पण नंतर जेव्हा कधी खरेदी कराल, तेव्हा असा थोडा जरी भाग हिरवा असेल, तरी असा बटाटा खरेदी करणे कटाक्षाने टाळावे. बटाट्यावर ऊन आल्यास बटाटे हिरवे होतात, म्हणून घरातील बटाट्यांवर कधीही ऊन येऊ देऊ नये. समजा जर तुम्ही मार्केटमधून बटाटे चांगले खरेदी करून आणलेले आहेत आणि खिडकीतून जर त्याच्यावर ऊन येत असेल, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया होऊन बटाटे हिरवे होतात. म्हणून बटाट्यावर कसलेही ऊन येणार नाही याची काळजी घ्यावी.